पंचांचा ग्रीन सिग्नल. विश ऑल द बेस्ट. सामन्याला सुरुवात. चला रमजान या मॅन ऑफ द मॅच. बॉल तयार. सौरभ दादा मोठे यांच्या उपस्थितीमध्ये आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब रमजान या खेळाडूला देऊन सन्मानित करतोय. दुसऱ्या मॅचला सुरुवात. पहिला बॉल. ओ पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाइन बाहर. हवा का झोंका, बल्लेबाज को मिला मौका और ये लगा पहले गेंद पे शानदार छक्का का मारलाय. जबरदस्त टायमिंग होता आणि या बॉलवरती 6 धावा या गोलंदाजाला मोजाव्या लागल्या. पहिल्याच बॉलवरती वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये या बॉलला लॉफ्ट केला आणि या बॉलवरती 6 धावा आल्या. वीरेंद्र सेहवाग भारतीय क्रिकेटर, त्यांची ओळख होती सुरुवातीपासूनच आक्रमण करणं. शॉर्ट बॉल हवेत आहे. फिल्डर बॉलच्या खाली. ओ माय गॉड, काय प्रयत्न होते. जबरदस्त. हर्षलचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने बघा जणू काय स्विमिंग पूल मध्येच ते सूर मारत होते. काय जबरदस्त एफर्ट्स त्यांनी दाखवलेत. लास्ट जवाब. जरी जेल सुटला असेल तरी सुद्धा त्यांच्या एफर्ट्ससाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. जबरदस्त एफर्ट्स. असे खेळाडू तुम्हाला कळंबोलीमध्येच पाहायला मिळतील. जीवाची पर्वा न करता जणू काय मैदानाच्या आतमध्ये ते स्वतःला डाईव्ह करत असताना पाहायला मिळाले. यावेळेला देखील ऑफस्टिकच्या बाहेर आहे. इकडे वाईट बॉल आला. एक्स्ट्रा धावा आता धावफलकावरती जोडला जाणार आहेत. बॉलर आता पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेला देखील फटका जबरदस्त आहे. येरे येरे पावसा तुला देतो पैसा. पैसा झाला खोटा, षटकार आला मोठा. यस, थँक्यू. लवकरच दहीहंडी उत्सव देखील आपल्याला पाहायला मिळेल. 5 सप्टेंबरची प्रत्येक जण वाट पाहतोय. सराव सुरू झालेला. यावेळेला मिस्टायमिंग शो का बॉल हवेत आहे. स्वतः गोलंदाज बॉलच्या मागे. ओ माय गॉड, कॅच ड्रॉप झाली आणि आता इथून मात्र बॅटरला जीवदान मिळालंय. बघा जो फलंदाज मोठे फटके मारतोय त्याला इथून मात्र जीवदान मिळालंय. ऋषी सरगरला इथून मात्र जीवदान मिळालंय. आता बघूया कॅच ड्रॉप झाल्यानंतर मात्र तो कशा रीतीने आपले रंग इकडे उधळणार आहे पाहावं लागेल. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला लाईन चांगली होती. इथे टप्पा अप्रतिम होता. बॅटरला ते इथून मात्र शांत ठेवलंय आणि या मोमेंटला डॉट बॉल आला. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. रबर बॉल क्रिकेट मुंबई पासून सुरुवात झाली या रबर बॉल क्रिकेटला, परंतु या मोमेंटला आणखीन एक हुकचा फटका आणि बॉल जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. धन्यवाद. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज आता रंगात आले, डंगात आलेत आणि स्वराज्य 11 या टीम साठी धावा बनवू लागलेत. 1 ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावरती धावा झाल्या
22 धावा 22. 22 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली आहे आणि ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलर आला गोविंद. बॉलिंग ट्रॅक वरती गोविंद मोरे, गोविंद गोरे तयार झालेत. गोविंदाचा हा बॉल आपल्याच फॉलो थ्रू मध्ये या बॉलला फील्ड केलंय आणि इकडे बघा डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटर ऋषीच्या आगेच इथून मात्र डॉट बॉल हाताळला गोविंद गोरे. आज रविवारचा सुट्टीचा दिवस आहे. प्रेक्षक मोठ्या प्रमाणामध्ये याही क्रीडांगणावरती गर्दी करतील. यावेळेला बॉल हवेत आहे. फिल्डर बॉलच्या मागे धावतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का पाहावं लागेल. 2 धावा आता पूर्ण झाल्यात. तिसरीची माग आहे. तिसरी धाव सुद्धा पूर्ण होती. 3च धावेवरती इथून मात्र शांत राहावं लागतंय. ओ माय गॉड, नजर अटी दुर्घटना घटी आणि या मुवमेंटला बघता बघता 4 धावा इथून मात्र पूर्ण केल्या. तुमच्याकडे असलेली चालाकी कधी कधी तुम्हाला उपयोगी ठरत असताना इथे बघा चालाकीचा वापर केला आणि 4 धावा मिळाल्या. यावेळेला देखील ऑन साइडला फटका टर्न केलाय. दूरवरून क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे येत आहे. दुसऱ्या धावेची मांग आहे आणि 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण झाल्यात. चांगली बॅटिंग ऋषी सरकारचं कौतुक करावं लागेल. या मॅच मध्ये वैयक्तिक 7 बॉल मध्ये 21 धावा त्याच्या बॅटमन आल्यात. तो आपल्या टीम साठी इकडे धावा बनवू लागलाय. संघाच्या धावा झाल्यात 28. पुन्हा एकदा बॉल बॅक ड्राईव्ह समोरच्या दिशेला फिल्डर आहेत. फेकी करतील तोपर्यंत एकदा वाली आहे. सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. गोविंद गोरे चांगली बॉलिंग त्यांची आपल्याला पाहायला मिळतीये. आतापर्यंत चांगल्या टप्प्यावरती ते गोलंदाजी करत आलेले आहेत. हो ऋषीसाठी हा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला आणि इकडे सुद्धा एकच आपल्याला पाहायला मिळतीये. ऋषी आणि ऋषीची जोडी आपल्याला पाहायला मिळतीये. स्वराज 11 या टीमला ते रिप्रेझेंट करतायत. दोन्ही चांगले खेळाडू आहेत. ऋषीने 1 षटकार मारलाय तर ऋषीने 2 षटकार मारलेले आहेत. पुन्हा एकदा ऑफसाइड ऑफ स्टंप वाईड यॉर्करचा वापर इकडे केलाय. गोविंद गोरे आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न परंतु इकडे थांबवलंय. एकच धाव मिळणार आहे. ऋषी सांगतात की धावा आता आलेल्या आहेत. कोणती घाई गडबड करायची नाहीये. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावरती रन झाल्यात 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 15.50च्या सरासरीने धावा आता सुरू आहे आणि अशा पद्धतीने धावा तुम्ही जर का बनवल्या 4 ओव्हर मध्ये तर 62 प्लस धावा होतील. चला वेळ कमी घ्या. जवळ यायचं नाहीये. खेळाडूंना विनंती आहे.
इज वेलकम गुरुवर्य प्रवीणजी अर्जुने सरांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आमचे समालोचक मित्र आज या स्पर्धेच्या अनुषंगाने दुसरे समालोचक त्यांचा देखील आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. अनेक समालोचना क्षेत्रामध्ये भरपूर वाऱ्या महाराष्ट्राच्या बाहेर त्यांच्या आपल्याला पाहायला मिळतात. वेलकम प्रवीण सर. मागच्याच महिन्यात बँगलोरचा दौरा ते करून आलेले आहेत. जाऊया मॅच कडे. बॉलर तयार. हो याही वेळेला लाईन पाहावी लागेल. पंच दोन समांतर करतात आणि त्यांचा निर्णय आला. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावा आता धावफलकावरती जोडल्या जातात. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अजित पाटील आपल्याला पाहायला मिळतो. शॉर्ट बॉल ताकदीचा वापर केला गेलाय. एकदा तर मिळाली खरी, दुसरीची माग आहे आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण होत आहेत. 2 धावा इथून मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. मित्रमंडळ थोडीशी लेझी फिल्डिंग झाली. फिल्डिंग करणाऱ्या परेश 11 या टीमच्या माध्यमातून आणि तदनंतर त्याचा फायदा इथून मात्र बॅट्समनने उचलला. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आणि या मैदानाचे अध्यक्ष विजय शेठ खानावकर नुकतीच महाराष्ट्र राज्य बैलगाडा शर्यत आणि बघा तिकडे कार्याध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली आहे. यावेळेला समोरच्या दिशेला स्ट्रोक चांगलाय आणि बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऋषीच्या बॅटमन धमाका आणि त्याच्या बॅटमनने येतोय या पहिल्या डावातील तिसरा षटकार. ती 40 धावा आता धावफलकावरती झाला. बॉल तयार. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. ही लाईन चांगली होती. षटकार आल्यानंतर गोलंदाज अजित पाटीलने आता इकडे कमबॅक केलं. चांगली बॉलिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण म्हटलं की प्रेक्षक राजा आवर्जून इकडे उपस्थिती करत असतो. कारण कळंबोली टेनिस बॉल क्रिकेटची ही पंढरी आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. 3 बॉल झाले. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. बॉल तयार. पुन्हा एकदा पुढचा बॉल अजित. यावेळेला देखील एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हर पॉइंटला फिल्डर आहेत. ओ आणखीन एक जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळाला अजितचा. परंतु इकडे एकच धाव मिळणार आहे. एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतोय. आता ऋषी शाकिनीवरती बघा. ऋषीच्या माध्यमातून आता कशा रीतीने इथून मात्र फटकेबाजी केली जाणार आहे. या वेळेला डान्सिंग डाऊन द विकेट टप्प्यात आला की कार्यक्रम होतोच आणि ऋषीनं बॉलला पाठवलाय लांब 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 लचक लांब पल्ल्याचा षटकार. ऋषी देखील आता शांत बसण्याचं नाव घेत नाहीये. ते सांगतात एका साईडला ऋषी चांगली बॅटिंग करतो तर मी काही कमी नाहीये. मी देखील आपल्या टीमसाठी धावा बनवू शकतो. ओ यावेळेला षटक आता संपलाय. ओव्हर नंबर 3 चा खेळ आता संपला आणि धावफलकावरती धावा झाल्या बिनगडी बाद. 47 धावा धावफलकावरती. 47 रन्स. लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर 2-3 ओव्हर कंप्लीट. 6 बॉल अजूनही बाकी आहेत.
ओव्हर नंबर 4 ला सुरुवात झाली आहे. बॉलर तयार. हर्षल बॉलिंग ट्रॅक वरती. हर्षल पहिला बॉल. यावेळी हा बॉल इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्रा रन्स आता धावफलकावरती जोडला जात आहेत. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. हर्षल आता पुन्हा एकदा तयार होईल दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता. शॉर्ट बॉल. बॉलला हॅमर केलंय आणि इथे पाहावं लागेल. पंचांकडे आमचं लक्ष आहे. ओ माय गॉड. धावच घेण्याचा प्रयत्न झाला नाहीये. बॅट्समनला असं वाटलं की बॉल मैदानाच्या बाहेर गेला, परंतु त्यानंतर हा बॉल मैदानाच्या आतमध्ये आला. फिल्डरने एका हाताने बॉल फील्ड केलं आणि बॉल थ्रो करेपर्यंत फक्त एकच धाव आली आहे. फनी मुवमेंट. थोडासा आळस दाखवला बॅट्समनने. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. फिल्डर नाहीये. बॉल सीमारेषेचं अंतर गाठेल का, परंतु हिरवळीमध्ये बॉल मंदावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि याही मुवमेंटला बघता बघता 3 धावा पूर्ण झाल्यात. हीच तर मजा आहे पावसाळी रबर बॉल क्रिकेटची. अभिनंदन. 52 धावा इथून मात्र पूर्ण झालेल्या आहेत. बॅटिंग करणाऱ्या स्वराज्य 11 या टीमच्या धावफलकावरती सांघिक अर्धशतक. पुन्हा एकदा बॉलर तयार. हर्षल. ओ आणखीन एक जबरदस्त बॉल. क्लीन बॉल. मधली यष्टी वाकवली आहे. बॅट्समन झाला बाद. ऋषी सरगर. बॅक टू द पॅव्हिलियन. बजाव डिझू. मैत्री. आयोजक आणि डीजी माऊली मैत्री अशी मॅच पाहायला मिळणार आहे. तर नेक्स्ट मॅच मध्ये कॅप्टनने टॉस मध्ये इथून मात्र यायचं आहे. कॅप्टन टॉस साठी आपण तयार राहायचंय. 52 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही या डेथ ओव्हर मधील बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. पाहूया आता या 2 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. या वेळेला आणखीन एक जबरदस्त टोला. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सडक पे कडक. अप्रतिम फटका. 6 धावा. षटकार. जो कोणाला नाही देत त्याचं नाव आहे सुमित आणि त्याच्या बॅटमधनं नुकताच षटकार आला. शेवटचा बॉल 58 धावा धावफलकावरती टार्गेट सेट करणारा हा बॉल आहे. पाहूया आता या बॉलवरती काय घडेल. ओ याही वेळेला फुल टॉस बॉल. चान्स होता मोठा फटका मारण्याचा, परंतु संधी इकडे गमावली. एकच धाव मिळणार आहे. पहिल्या सत्राचा खेळ आता संपलाय. धावफलकावरती धावा झाला 59 आणि विजयासाठी आता 60 धावांचं लक्ष इकडे ठेवलंय. चला टॉस साठी या आर्यन्स आणि डीजी माऊली मैत्री. कॅप्टनने टॉस साठी लगेच यायचंय.
येणारे चेंडू 24 आणि 24 बॉल मध्ये आता परेश 11ला 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. पाहूया आता या 60 धावांचा पाठलाग इथून मात्र कशा रीतीने केला जाणार आहे या ऐकण्याकरिता जाऊयात कमेंट बॉक्स मध्ये. कळंबोली टेनिस बॉल क्रिकेटचे एक जबरदस्त समालोचक गुरुवर्य म्हणून त्यांची ओळख आहे. ऐकूयात प्रवीणजी अर्जुने सरांना. चेक. धन्यवाद. जाऊयात आपण मैदानाच्या दिशेने. तत्पूर्वी या उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं, क्रिकेट खेळाडूंचे, तमाम क्रीडा रसिकांचा आर्यन स्पोर्ट्स क्लब कळंबोली आयोजित कैलासवासी बारकुबाई नामदेव पाटील स्मृती चषक 2026 मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झाला आणि पूर्वार्धामध्ये आपण आवाज ऐकला. अर्थातच व्हॉइस ऑफ नवी मुंबई म्हणून ज्यांची ओळख आहे सुनीलजी लांबोर आमचे स्नेह मित्र आहेत आणि खऱ्या अर्थानं हा आवाज आज तमाम क्रीडा रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवतोय. खरं तर मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर कोकण पट्ट्यामध्ये आणि गोव्यापर्यंत आवाजाची दखल तमाम क्रीडा रसिकांनी घेतली. सुनीलजी लांबोर अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्यांचा आवाज आपण सातत्यानं ऐकतो त्यांना आपण या खेळाच्या पूर्वार्धामध्ये ऐकल्यात. खेळाच्या उत्तरार्धाकडे आपण वळूयात. खरं तर समालोचन करत असताना तुमच्याकडे क्रिकेट बद्दलची जाण असणं आवश्यक आहे आणि सुनीलजी लांबोर यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर गतवर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये जवळपास 4 ते 5 मॅन ऑफ द सिरीज त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या आणि स्वतः खूप चांगले क्रिकेटरही आहेत, एक समालोचकही आहेत आणि असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही की गोवा आता त्यांचं दुसरं सेकंड होम बनलेलं आहे. कारण सातत्यानं गोव्यामध्ये होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेमध्ये एक आवाज आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतो आणि तो आवाज म्हणजे द व्हॉइस ऑफ नवी मुंबई सुनीलजी लांबोर यांचा. तर त्यांचा आपण आवाज या ठिकाणी खेळाच्या पूर्वार्धामध्ये ऐकला. चर्चा करत राहूया कारण आज स्पर्धेची सुरुवात आहे. आजच एकदिवसीय स्पर्धा आहे. 16 संघांचा समावेश आहे. सामना क्रमांक 3 ज्याचा टॉस या ठिकाणी निश्चितच केला जाईल. एकीकडे असेल आर्यन स्पोर्ट्स अर्थातच या स्पर्धेचा आयोजक संघ असेल आणि त्यांच्या विरोधामध्ये 2 हात करताना मात्र आपण डीजी माऊली मैत्री. खरं तर डीजी माऊली मैत्री म्हटलं तर या स्पर्धेतला आणखीन एक ताकदवर संघ म्हणूनही या संघाकडे पाहिलं जाईल आणि एक चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. कारण मागील स्पर्धेमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती निश्चितच आपल्याला हा संघ पाहायला मिळाला होता अर्थातच आर्यन संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये जर का आपण पाहिलं तर डीजी माऊली मैत्री हा संघ एक चांगली संघ बांधणी यावर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये आणि खास करून पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये. चला विनंती असेल आयोजकांना चेंडू आपण मैदानावरती पुरवायचा आहे. सलामीवीर दाखल झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. सलामीवीर फलंदाजच्या जोडीमध्ये थोडासा बदल निश्चितच या ठिकाणी संभवताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर एक वेल फिनिशर म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे अर्थातच रोशन पोपेटा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि त्याच्या समोर जर का आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडला बॅटर किसन शिंदे KS फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये. खरं तर या संघाकडे एक क्षमता आहे. मोठमोठ्या धावांचा पाठलाग करण्यासाठी ओळखला जाणारा संघ म्हणजे अर्थातच परेश 11 संघ आणि तो संघ दरवर्षी पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण करताना आपल्याला पाहायला मिळालंय. पहिल्या पावसाळी स्पर्धेचं संस्करण जर का आपल्याला आठवलं तर अक्षरशः धुमाकूळ घातला होता परेश 11 संघानं आणि ज्यामध्ये एक नाव चर्चेला आलं होतं ते म्हणजे चंद्रकांत गावडे CG. आणि खरं तर प्रत्येक क्रिकेट हंगामामध्ये आपल्याला एक नवीन ओळख निश्चितच पाहायला मिळते. यावेळेला लॉक करण्याचा प्रयत्न बॅट इज आउटर एज आणि यष्टी रक्षकाच्या मागे आज आउटफील्ड थोडंसं वेट आहे. मागच्या आठवड्यामध्ये जर का आपण पाहिलं स्वराज्य चषकाच्या माध्यमातून आपण या मैदानावरती स्पर्धा पाहिली होती पहिल्या आठवड्यामध्ये. अर्थातच त्या अगोदरच्या आठवड्यामध्ये आपण वृक्ष रोपणाचा संदेश घेऊन येणारी सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेबांच्या माध्यमातून नगरसेवक चषक आपण या मैदानावरती पाहिला होता आणि तिथून खऱ्या अर्थानं पावसाळी हंगाम या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला. अजूनही मैदानाची जर अवस्था आपण पाहिली ना तर बऱ्यापैकी प्लेबल कंडिशन आहे आणि इथून जर का आपण पाहिलं तर आज सकाळच्या सत्रामध्ये झालेला पाऊस यावेळेला मात्र लॉफ्ट केला. टायमिंग प्रॉपर आहे का क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. चूक झाली आहे. रोशनला जीवनदान देणं म्हणजे कुठेतरी आपल्या संघाला पराभवाच्या गर्तेमध्ये ढकलणं. छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे अशा खेळाडूला पहिल्याच चेंडूवरती जीवनदान मिळत आहे. खरं तर पहिल्या चेंडूवरती त्यांना आक्रमक खेळ केला आणि जणू हे दाखवलं की या 60 धावांचा मी यशस्वी पाठलाग करू शकतो. हा आत्मविश्वास जर का तुमच्यामध्ये असेल तर 4 षटकांमध्ये या 60 धावांचा पाठलागही केला जाऊ शकतो. पहिलं षटक हातात असताना
सौरभ आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला मात्र यॉर्क लेनचा चेंडू वेगवान गोलंदाजाचा ब्रह्मास्त्र ज्याला संबोधलं जातं आणि हे ब्रह्मास्त्र मात्र अचूक ठिकाणावरती पडतंय. निर्धाव चेंडूचे होते सांगता. पहिल्या 2 चेंडूंवरती जो दबाव निर्माण केला होता त्या दबावामधून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असताना गोलंदाज मात्र सौरभला आपण या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती रोशन खेळतायत एका जीवनदानासह वैयक्तिक 2 आणि संघाची एकूण धावसंख्या मात्र 3 धावफलकावर. चला ही शेवटची ऑफिशियल पुकार असणार आहे. डीजी माऊली मैत्री आणि आर्यन्स. आय थिंक आर्यन्स संघाचे संघनायक इथे उपलब्ध आहेत त्यामुळे विनंती असेल डीजी माऊली मैत्री हा लास्ट ऑफिशियल कॉल आहे. अन्यथा प्रतिस्पर्धी संघाला नाणेफेक विजेता घोषित केला जाईल. संघनायक अथवा प्रतिनिधी जर कोणीही या ठिकाणी उपस्थित असेल तर त्यांना विनंती आहे की आपण हे षटक संपण्या अगोदर कृपया संपर्क करायचा आहे. परंतु लगातार 2 डॉट बॉल. रोशन थोडंसं मी म्हणेन की पहिल्या सामन्यामध्ये अपयशी ठरला होता. त्याचं कुठेतरी मानसिक दडपण त्याच्यावरती आपल्याला पाहायला मिळते. खरं तर एक वेल फिनिशर म्हणून या खेळाडूची ओळख आहे. अनेक विक्रमी खेळ्या या मैदानावरती केल्यात. आजही तो सामना आपल्या डोळ्यांच्या समोर उभा राहतो जिथे 4 षटकांमध्ये 82 धावांचा यशस्वी पाठलाग या खेळाडूने केला होता आणि ज्यामध्ये सर्वाधिक महत्वाची भूमिका या खेळाडूने बजावली होती. मनगटी ताकद आहे. एक पॉकेट साईड डायनामाइट म्हणून या खेळाडूची ओळख आणि इथे मात्र काय घडतंय. या छोट्या छोट्या चुका ज्या आहेत ना त्या स्वराज्य 11 संघाला प्रकर्षानं टाळाव्या लागतील. इथे मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला कोणताही बॅकअप नाही आहे. व्हेरी गुड प्रेझन्स ऑफ माइंड या ठिकाणी दाखवलं गेलं. समय सूचकता दाखवली गेली. ओळखलं नॉन स्ट्रायकिंग एंडला कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे आणि 3री धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते. या 3 धावांच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचलाय 60 धावांचा पाठलाग करत असताना बिनबाद 6च्या घरात. 19 चेंडू आणि अजूनही 54 धावांची आवश्यकता. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. खरं तर गोलंदाजानं सर्वतोपरी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला परंतु त्या प्रयत्नांना यश देणारं क्षेत्ररक्षण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं नाहीये. म्हणूनच आपण नेहमी म्हणतो ना की एखादा गोलंदाज हा त्याच वेळेला सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरतो ज्या वेळेला त्याला सर्वोत्तम क्षेत्ररक्षणाची साथ मिळते. यावेळेला मात्र चांगला कमबॅक आहे गोलंदाजाचं. जणू क्षेत्ररक्षणामध्ये ज्या काही चुका झाल्या या चुकांची पुनरावृत्ती येणाऱ्या 3 षटकांमध्ये होणार नाही याची दखल खरं तर युवा खेळाडूंचा भरणा असलेला स्वराज्य 11 संघ आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. माझे साथी स्कोरर योगेश वाघ आमच्यापर्यंत माहिती देत आहेत. धावा धावफलकावरती बिनबाद 6 धावा. अजूनही येणारे 18 चेंडू 56 धावा. नथिंग इज इम्पॉसिबल. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लॉरियस अनसर्टनिटीज. अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिला जातो. याच सामन्यानंतर जर का आपण पाहिलं तर आर्यन संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एकीकडे त्यांच्या खांद्यांवरती आयोजनाची जबाबदारी आहे आणि त्याचबरोबर जर का पाहिलं तर मात्र मैदानावरती परफॉर्मही करायचं आहे. दुहेरी भूमिकेमध्ये आर्यन संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे या संघाचे सर्वेसर्वा खंदे पाठीराखे आणि ज्यांच्या नावानं खरं तर हा संघ ओळखला जातो अर्थातच रोहन आत्माराम पाटील यांचा वाढदिवस देखील आहे आणि त्याच्याबरोबर जर आपण पाहिलं तर याच संघाचा आणखीन एक आयोजन समितीचा भाग असणारे सौदी यांचाही आज वाढदिवस आहे. तर दोघांनाही आपण वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. पहिल्या षटकाचा या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर खेळ समाप्त झाला. धावा धावफलकावरती 6 पाहायला मिळाल्या. त्यानंतर गोलंदाजीमध्ये बदल आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर एक चांगली संघ बांधणी केली गेली आहे. स्वराज्य 11 म्हटलं ना तर युवा खेळाडूंचा सर्वाधिक भरणा असलेला संघ आहे. जवळपास सर्वच संघ जर का आपण कम्पेअर केलं तर सर्वाधिक युवा खेळाडूंचा भरणा या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि इथून जर का पाहिलं तर विकेट आली आहे. ज्या खेळाडूकडनं अपेक्षा होती मागील आठवड्यामध्ये या खेळाडूनं थोडासा चाहते वर्गाला नाराज केला आणि आजही जर का आपण पाहिलं तर या खेळाडूनं पुन्हा एकदा आपल्या चाहते वर्गाला थोडासा निराश केल्याचं चिन्ह पाहायला मिळत आहे. परंतु नवीन बॅटर किशोर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. इनेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती प्रमोट केलं गेलंय. खरं तर मागच्या आठवड्यामध्ये अजित सरांना पण 3ऱ्या क्रमांकावरती पाहिलं होतं. खरं तर सामना निघून गेल्यानंतर त्यांच्या बॅटमधून आलेले 3 षटकार लगातारचे 3 षटकार हे आत्मविश्वास दर्शवणारे होते. परंतु मागच्या स्पर्धेमध्ये किशोरला थोडंसं खाली ठेवलं गेलं. कदाचित ती चूक संघनायकाने आता दुरुस्त करण्याचा प्रयत्न केलाय. कारण किशोर एक असा बॅटर आहे की जो होत्याचं नव्हतं करण्याची धमक या खेळाडूमध्ये. त्यामुळे कदाचित संधी दिली गेली आहे आणि जर का शेवटच्या षटकांमध्ये गरज लागलीच
तर अजित पाटील हे आत्मविश्वासानं खेळणाऱ्या खेळाडूचं नाव ही या संघाच्या चंबूमध्ये असणार आहे. त्यामुळे सामना अजूनही बॅलन्स आहे. जरी पहिला विकेट गमावला असला किसनला त्याच्या नावारूपानं खेळ मैदानाच्या आतमध्ये निश्चितच साकारावा लागेल. यावेळेला स्लोवर वन पद्धतीचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता, समोरच्या दिशेनं खेळलाय, टायमिंग प्रॉपर आहे, दोन क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू मात्र जाईल सीमारेखा पार. पहिला आत्मविश्वास पूर्ण स्ट्रोक, चौकार. मच निडेड बाउंड्री, चौकाराची आवश्यकता जरूर या ठिकाणी होती. जो प्रेशर आला होता पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी ऋषीनं सफलता मिळवली आणि त्यानंतर जर का आपण पाहिलं तर हा दबाव रिलीज करत असताना खरं तर गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाज पाहतोय ऋषी सरगार, एक उंचपुरा गोलंदाज आहे. आर्यन्स संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला. यानंतरची होणारी लढत, परंतु इथे पहा अगदी योग्य वेळेला एक्सेलरेट करणं ओळखतो हा खेळाडू. लोअर फुल टॉसला डिस्पॅच केलाय सीमारेखा बाहेर. 6 धावांकरता षटकार. विकेटने जरी झाली असली तरी कमबॅक करणं ओळखतो. मी सुरुवातीलाही म्हटलं की या मैदानावरती कोणतीही धावसंख्या सुरक्षित नाही आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि परेश 11 हे समीकरण नेहमीच प्रेक्षकांना दिलासा देणारं, आनंद देणारं ठरलंय. परंतु किशोर खरातला प्रमोट केलंय, विश्वास दर्शवला गेलाय संगनायकाच्या माध्यमातून. अंडरआर्म क्रिकेट असेल, बॉक्स क्रिकेट असेल, या खेळाडूच्या माध्यमातून खूप चांगला खेळ आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. टॅपिंगचं क्रिकेट तो सर्वाधिक खेळतो आणि ज्यावेळेला टेनिस क्रिकेट असेल किंवा रबर बॉल क्रिकेट असेल ना, त्यावेळेला त्याच्या बॅटमध्ये उंच आणि लांबत लांब षटकार आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर त्याची रणनीती साफ आहे, येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळायचा आणि इथून जर का आपण पाहिलं तर येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याची क्षमता देखील त्या खेळाडूकडे. यावेळेला चांगलं कमबॅक आहे, षटकारानंतर खूप चांगलं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळते. एक धाव घेतली आहे, किसनला ठाऊक होतं वन शॉटचा इशारा या ठिकाणी आलाय. खरं तर अति घाई संकटात नाही अशा प्रकारचं हे चित्र पाहायला मिळालं. धावा जरूर 2 घेतल्या गेल्या, परंतु स्क्वेअर लेग पंचांनी सांगितलंय की वन शॉट अर्थातच एकेरी स्वरूपाची धाव. षटक क्रमांक 2 या ठिकाणी होत आहे. समाप्त 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती 1 गडी बाद. 19 धावा, उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू अजूनही शिल्लक आणि 41 धावांची आवश्यकता. प्रति षटक 20.5 सरासरीने 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. एका गोलंदाजाला तुम्हाला टार्गेट करावं लागेल. एखाद्या गोलंदाजाच्या 6 चेंडूंमध्ये जर का 15-20 किंवा 20+ धावांचं षटक जर का आलं तर सामना पुन्हा एकदा बॅलन्स होताना आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या आठवड्यामध्ये याच मैदानावरती आर्यन संघानं 6 चेंडू 21चं समीकरण होतं. थोड्या वेळापूर्वी निखिल आपल्या समेत या समालोचन कक्षामध्ये होता आणि त्या खेळाडूनं 6-21चं ते समीकरण पूर्ण केलं होतं. त्यामुळे या मैदानाचा जर का आपण विचार केला तर या मैदानावरती कोणतीही धावसंख्या सुरक्षित नाहीये. गोलंदाजीमध्ये आणखीन एक बदल आपल्याला पाहायला मिळतोय. तुषार येत आहेत गोलंदाजी मार्कवरती, आणखीन एक युवा चेहरा. गोलंदाज तुषार आपल्या वैयक्तिक स्पेलमधलं पहिलं. खरं तर 4 षटकांची लढत आहे, त्यामुळे 4 फ्रेश गोलंदाज तुम्हाला वापरणं गरजेचं आहे. 12-41 समीकरण अजूनही आहे. किसनच्या माइंडमध्ये हे कॅल्क्युलेशन सुरू आहे. त्याला ठाऊक आहे या षटकामध्ये जर का 15-20 धावांचं षटक आलं, 6 पैकी तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 जर का चेंडू कनेक्ट करता आले, एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित करता आला, तर मात्र या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. तुषारवरती दबाव बनवण्याचा प्रयत्न. यावेळेला थोडासा चेंडूची पिचिंग जर का आपण पाहिली तर विकेटच्या बाहेर आहे, त्यामुळे पंचांनी नो चेंडूचा इशारा केला. इट्स अ नो बॉल. आणि नो बॉल म्हटलं तर फलंदाजांना आता खरं तर ही संधी असते, परंतु कळंबोलीचं क्रिकेट थोडंसं वेगळं आहे. कळंबोलीमध्ये फ्री हिट ही संकल्पना सध्या तरी पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे एक अतिरिक्त धाव धावफलकावरती असेल. उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू शिल्लक आणि आता 40 धावांची गरज. फ्री हिट कोणत्याही प्रकारचा जरी नसला तरी या खेळाडूमध्ये तो आत्मविश्वास आहे आणि तो आत्मविश्वास मात्र तुम्हाला सार्थ करावा लागेल. हलक्या हलक्या पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतात. श्रावणाची चाहूल देणाऱ्या या श्रावण सरी या ठिकाणी आपण पाहतोय. आणि सकाळच्या सत्रामध्ये दुसऱ्या सामन्यात आपण जरा वळतो. यावेळेला उजव्या एष्टी बाहेरचा चेंडू होता, ओव्हर द पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू तटवला. एक धाव जरूर घेतली. आउटफील्ड अतिशय फास्ट आहे आणि तिथून मात्र चेंडू गोळीच्या वेगानं सीमारेखा पार किसनच्या बॅटमधून येतोय. दमदार चौकार.
मस्ट निडेड बाउंड्री. पहा पहिल्या एक चेंडूमध्ये 5 आल्यात, उर्वरित 5 मध्ये कमीत कमी 15 कलेक्ट करायचे आहेत. हे कॅल्क्युलेशन खेळाडूच्या माइंड मध्ये जरूर आहे. यावेळेला मात्र प्रहार केलाय, कमालीचं टायमिंग आहे. इट्स आउट ऑफ द मार्क. 6 धावांसाठी षटकार. खरं तर या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर ज्या एक्सेलरेशनची गरज होती, ज्या गोलंदाजाला पिक करणं गरजेचं होतं, कदाचित आता ते काम आपल्याला करताना किसन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. आणि हे दबाव आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये एकूण धावा धावफलकावरती आल्यात त्या 12. पहिला चेंडू नो बॉल, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतर पुन्हा अवांतर चेंडू. म्हणजे 2 चेंडू आतापर्यंत या षटकातील झालेत आणि तब्बल 12 धावा आल्यात. अजूनही 4 चेंडूंचा खेळ या षटकातील येणं बाकी. ही लाईन चालणार नाहीये. खरं तर या लाईन वरती चेंडू येणं पसंत करतो आणि त्याला भिरकावून दिलाय. सीमा रेखा पार. 1 मोर विकेट. षटकार. किसन सुरुवातीला थोडासा शांत आणि त्यानंतर मात्र अचानक रौद्र रूप धारण करणारा. खरं तर कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. त्याच्या माइंडमध्ये नेहमीच कॅल्क्युलेशन सुरू असतं. स्कोर कार्डकडे नेहमीच त्याची नजर आपल्याला पाहायला मिळते. आणि या षटकाराने संघाची एकूण धावसंख्या योगेश आमच्यापर्यंत माहिती देत आहेत. 37 रन्स ऑन द बोर्ड, 37 धावा धावफलकावरती. आणि आता जवळपास हा जो टार्गेट आहे तो आवाक्यामध्ये आणण्याचा प्रयत्न, कारण या षटकामध्ये अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि पहिल्या 3 चेंडूमध्ये तब्बल 18 धावा आल्यात. हे कॅल्क्युलेशन आहे. क्रिकेट हा केवळ ताकदीने खेळला जाणारा खेळ नाहीये, तर इथे तुमचं समय सूचकता, इथे तुमची बुद्धिमत्ता, या सर्व गोष्टी वापरणं गरजेचं असतं आणि किसननं नेमकं तेच केलंय. याही वेळेला आडव्या बॅटनं प्रहार केलाय, चेंडूला भिरकावून दिलाय. सीमा रेखा पार. किसन ऑन फायर. षटकार. डीजे या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर कॅल्क्युलेशन माइंड मध्ये होतं. 6 मध्ये 18 किंवा 20 आणायच्या. पहिल्या 5 मध्ये 4 मध्ये त्यानं 24 आणल्यात. परंतु कमबॅक पहा तुषार. यावेळेला मात्र फसवा चेंडू फेकलाय. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, धीम्या गतीचा चेंडू आणि बॅटर जो चांगल्या लय मध्ये फलंदाजी करत होता तो मात्र तंबूच्या आश्रयाला. किसन बॅक टू द पॅव्हेलियन. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी 17 धावांची अजूनही आवश्यकता असेल, कारण 23चं कॅल्क्युलेशन होतं. 9-23चं कॅल्क्युलेशन होतं, त्यावेळेला षटकार आला. पण ते अजूनही 17 धावांची गरज आहे. सामना अजूनही इक्वली बॅलन्स आहे. परंतु हे विसरून चालणार नाही की शेवटचं षटक कोणता गोलंदाज हाताळणार. ऋषीनं आपलं वैयक्तिक षटक या ठिकाणी हाताळलंय. पहिल्या षटकामध्ये जर का आपण पाहिलं तर गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला होता जो आघाडीचा गोलंदाज होता. त्यामुळे येणारा गोलंदाज हा 4था गोलंदाज असेल जो निर्णायक षटक हाताळणार आहे. शेवटचे 7 चेंडू शिल्लक. विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. आणि द मॅन इन फॉर्म यावेळेला मात्र मैदानाच्या आतमध्ये अजित पाटील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एजे स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा भविष्यातील क्रिकेट खेळाडू घडवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं जातं आणि जणू पॅव्हेलियन मधूनच सेट होऊन आलेत की काय. पहिल्या चेंडूला उडवलाय, सीमा रेखा पार. अजित यांच्या बॅट मधून येतोय दमदार षटकार.
तर या ठिकाणी मात्र आपण सुमधुर संगीत ऐकलं. अखंडपणे उभा असलेला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं हे स्फूर्तिदायक गीत आपण या ठिकाणी ऐकलं. परंतु अजित पाटील चर्चा सुरू आहे या नावाची. मागच्या स्पर्धेमध्ये जिथे इनिंग सोडली होती तिथूनच ते आपल्या इनिंगला सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावत असताना आश्वस्त केलं आपल्या संघनायकाला की सामना अजूनही आपल्या ताब्यामध्ये आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 11 धावांची गरज. आणि ज्या भूमिकेसाठी किशोरला पाठवलं गेलं होतं आता त्याच्या विपरीत त्याला खेळ मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. कारण त्याला सिंगलनं जर का मोठे फटके आले नाहीत तर सिंगलनं स्ट्राईक रोटेट करायचं आहे. हेच सर्वाधिक महत्वाचं आहे. यावेळेला पहिल्या चेंडूवरती सिंगलनं स्ट्राईक रोटेट केली आहे. अजित यांना पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती येण्याची संधी मिळाली आहे. इक्वेशन जर का आपण पाहिलं शेवटचं षटक हाताळताना सुमित या गोलंदाजाला आपण पाहतोय. सुमित सनत आणखीन एक जेन्युअन ऑलराऊंडर 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आला होता. फारशी संधी फलंदाजीमध्ये मिळाली नाही परंतु गोलंदाजीच्या माध्यमातून संघाच्या बाजूनं सामना झुकवण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. खरं तर स्वराज्य 11 संघाला सामना जिंकायचा असेल तर ही विकेट मिळवणं गरजेचं आहे. आणि परेश 11 संघाला जर का सामना जिंकायचा असेल तर अजित सरांचं विकेटवर राहणं गरजेचं परंतु नाही आहे. आज मी एका वेगळ्याच ईर्षेनं मैदानाच्या आतमध्ये आलो आहे. जणू हे सांगत असताना सलगचा दुसरा षटकार. बस सामना होता कुठे. 12 चेंडू 41 धावांची गरज होती. चर्चा सुरू होती एका गोलंदाजाला टार्गेट करण्याची आणि यावेळेला मात्र कलात्मकता दाखवली आहे. ताकद न दाखवता इथे फक्त नजाकत दाखवली आहे आणि एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केलाय. कमालीचं क्रिकेट पहा ही गुणवत्ता या खेळाडूमध्ये. मागील इनिंगमध्ये सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावले. तिथे इनिंग समाप्त केली. स्पर्धेमध्ये जरूर संघ पराभूत झाला परंतु जिथे ती इनिंग सोडली होती तिथूनच सुरुवात केली. या इनिंगमध्ये पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार लगावत आपली उपयुक्तता गुणवत्ता सिद्ध केली. मी सुरुवातीला म्हटलं की अजित पाटील नावाचा एक आश्वासक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे आणि तो खेळ अजित पाटील यांनी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवला. जिथे गरज होती हात खुले करण्याची तिथे षटकार लगावले आणि आता मात्र सिंगलनं स्ट्राईक रोटेट करत असताना सामना पूर्णपणे आवाक्यामध्ये आणलाय. अजूनही इक्वेशन जर का आपण पाहिलं तर येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 1 धावेची गरज. आणि सामना जर का बरोबरीमध्ये सुटला तर नाणेफेक जिंकणारा संघ विजेता घोषित केला जाईल. परंतु फिनिशिंग टच देण्याचं काम आता किशोर मैदानाच्या आतमध्ये करणार का नाहीये. यावेळेला स्विंग अँड मिस. खरं तर स्क्वेअर कट करायचा होता पॉइंट आणि गलीच्या मधून परंतु डॉट बॉल आलाय. हार मानायला तयार नाहीये. मी सुरुवातीला म्हटलं की एक जेन्युअन ऑलराऊंडर म्हणून स्वराज्य संघाचं सुमित सनतला ओळखलं जातं. फलंदाजीमध्ये फारशी कामगिरी जरी केली नसली तरी देखील गोलंदाजीमध्ये सामना झुकवण्याची धमक आहे. परंतु वेळ निघून गेली आहे. 3ऱ्या षटकामध्ये आलेल्या 30 धावा कुठेतरी डोकेदुखी ठरल्या स्वराज्य संघाला. यावेळेला मोठा फटका आणि ती विजेती धाव मात्र किशोर खरातच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. आणि याचबरोबर परेश 11 संघानं मात्र या धावांचा केला पाठलाग शेवटच्या चेंडूवरती. आणि या सामन्याचा खरं तर निकाल दर्शवणारी खेळी ज्या खेळाडूच्या बॅट मधून आली जो ठरला या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट किसन ठरतोय या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच.